पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अप्पे, ही साडी तुझ्यासाठी आणली। तू कलेक्टर झालीस ना की साडी नेस बर का। या बापूंच्या वडाप मध्ये सापडले बनावटदारो। अर्जुन, बापू नाटक कर नाही। पुढच्या 10 दिवसात बापूंना तुरुंगाच्या बाहेर काढलं ना, ते पण मान सन्मानानं, तर नाव नाही सांगणार हं? अपर्णा सुरेश माने। अप्पे, अगं चल ना बाहेर, सगळेजण वाट। बापूने दिलेली साडी नाही। मी कलेक्टर झाल्यानंतर पहिल्यांदा नेस म्हणली। मग नेसर तू, माहितीये मला। अर्जुन, मी कलेक्टर झाल्यानंतर परत असं झालं तर? बापूंना जेलमध्ये टाकावं लागलं असं काय? तर काय, तर तू सत्याची आणि न्यायाचीच बाजू घेणार, माहितीये मला। आणि बघ अप्पे, आपण खरं असलं ना की अजिबात लोकांचा विचार करायचा नाही। नाही अर्जुन, हे सगळं ना बोलायला सोपं आहे, माझं म्हणणं सतत मला खातंय बघ। अप्पे, आपण शोधणार आहे ना पुरावे, शोधणार आहे की नाही? तू अजिबात काळजी करू नकोस। बापू या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडतील, खात्री मला। अर्जुन, आजचाच दिवस आहे रे हातात। 24 तास आहेत। उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत पुरावे नाही सापडले ना तर मग अर्जुन, अरे चला ना लवकर, सगळे जमले। हो, जरा मी आलोच। हे हा, पण लवकर करम परत आई चिडचिड करेल। नाही, आलोच। आलो। हा या। अर्जुन, आज काहीही करून पुरावे मिळाले पाहिजे बघ। अप्पे, आपण गोळा करू पुरावे। रुपाले, अगं ती आप्पी कुठे आहे? हाय क्या येईलच। अगं कवा यायची? सारा गाव गोळा झाला। अहो मावशी, तुम्हाला माहिती ना तिच्या वडिलांचं? वय बापू संग लयच वाईट झालं बाया। काय वाईट झालं तवा? अगं अख्खं दारूने भरलेलं खोकं सापडलं त्या वडाप मध्ये, मी माझ्या या डोळ्याने बघितलं। अहो मावशी, मग ते काय त्यांनीच केलं म्हणताय वय? मग कोण करणार आहे दुसरं? तीच तर शोधायचंय ना मावशी। आता गो बाया, म्हणजे आता तू शोधून काढणार का हे? मग मीच शोधणार आहे। अर्जुन, अरे अर्जुन, हा काके, अरे इकडे अर्जुन। अरे कुठं आहेस तू? इथली सगळी व्यवस्था बघा की। हे बघ, तुमच्या दोघांचा पहिला सण म्हणून एवढा सगळा घाट घातलाय, तर आम्हालाच राबवताय वय? नाही असं नाही काय काकी, बोल की काय काम आहे? ते वाणाचं सामान आलंय का बघ, जा सगळं। हा जा। बघ। अप्पे, अगं तुझ्या घरातली सगळी कुठं आहेत? म्हणजे आई वगैरे कोण? अहो आई, ते बापूंचं काय बापूंचं? एवढा मोठा लिकीचा सण हाय, एवढं मोठं आमंत्रण दिलंय, मग यायला नको? सासरच्या लोकांचं काय मानपर हाय का नाही? अहो मावशी, तसं नाही, पण ना काय पण नाही बिन नाही। आता आपल्याला सवय करून घ्यायला पाहिजे। हिचा बाप गेलाय 5-6 वर्ष जेलात, आता हिची आई बी घराच्या बाहेर पडायची नाही 5-6 वर्ष। अयो, तुमच्याचं लाड कसं काय गोड लागतं? ए, तुझं तू खा की, माझ्या हातातलं कशाला घेते ग? आम्ही लाडू खातो बी आणि वळतो बी।
मम्मी अगं बाया तुम्ही आलाय होय. आपी तर म्हणली आई घराबाहेर बी पडायची नाही. असं कसं नाही येणार? आमची पोरगी दिली आहे तुमच्या घरी आणि तिचा मान ठेवणार नाही व्हय आम्ही. घ्या बसा. हा या मग आता आल्यात तर बसा आणि तिला आधार द्या, जरा आधार द्या. बरी आहेस ना ग सुषमा? हे बघ बाया, आता होती एखाद्याच्या हातून चूक, पण आता आपण ना मन घट करायचं. मावशी आता ही तर तो विषय कशाला उगाच ना, जाऊ दे की. जाऊ द्या तर जाऊ द्या, पण खरं बाया बापू असं करतील असं आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं. आता तो तरी काय करेल बिचारा? पुरीच्या लग्नाच्या कर्जाचा एवढा मोठा बोजा त्याच्या डोक्यावर, म्हणून त्याने केलं आपलं काहीतरी. पण हा नाही, माणूस मात्र ना तो स्वभावला लय भारी आहे बघ. आणि त्याच्यात पुरीने बी असं करून ठेवलंय. बाजूला सरका, बाजूला सरका, बाजूला सरका, बाजूला. अरे दिसत नाही का? जरा नीट बघून चाल की. अरे लागलं काय तुम्हाला? सॉरी बर का. हा बाजूला सरका जरा, बाजूला. मुर्द्या मुद्दाम करतो का रे तू? अंगाशी आता कसं पॉइंट बोलला? मला पण तुम्हाला तीच विचारायचं आहे, मुद्दाम करताय काय तुम्ही? दिप्या सुषमा आलीस बाई, बरं झालं बघ. अगं मला काय कळतच नव्हतं की तुला कसं बोलवायचं ते, पण आलीस बरं झालं. अगं बायकांनो, ही बघा ही आमची धाकटी सून, ते वडापाले बापू आहेत ना त्यांची लेक. नमस्कार. मम्मी तू आत बसतीस का? मावशी चला ना किचन मध्ये पण काम आहे. अगे रुपाली येडी बिडी झाली का काय? अगं किचन मध्ये कुठं घेऊन जाती? तिथं काय हरवलं बिरवलं तर? अहो मावशी असं काय म्हणताय? आता तुम्ही पण किती दिवस झाले आमच्या घरात राहताय, कुठं काय गेलं? ए आप्पे, लय तोंडवर करून बोलू नकोस हा. हा नाही हो मावशी, तोंड वर करून बोलेल तेव्हा तुमच्या पोराचे पराक्रम सांगते की, आता नको. आप्पे अगं गप्प बस की जरा. अक्का तू थांब, तुला कळलं नाही त्या काय बोलल्या? तर सगळ्यांची सून म्हणून मी तुझी ओळख करून द्यायला लागली. आता जरा गप्प बस, तोंड चालू नको. आई मग त्यांना सांगा की तुम्ही. अगं काय चाललंय खुसूर फुसूर तुमचं? हा मी जरा बोलले खरं तर लगेच झोंबायला लागलं वय. काय चुकीचं बोलले त्या भामट्याला? मावशी आजच्या दिवसात माझे बापू निर्दोष आहेत हे सिद्ध करून दाखवते की नाही बघाच तुम्ही. दाखवच, आम्ही बी बघतो ना काय करते ते. तुम्ही वनी पाणी घ्या. कुठे यांच्या नादाला लागते? मुद्दाम करतात माहित नाही का तुला? मावशी तुमच्या पुढे हात जोडते मी, पण तिला काय म्हणू नका. तुम्हाला माहिती आहे ना आप्पीचा बापूंवर किती जीव आहे ते. सॉरी मावशी, मी मगाशी लाडू घेतला ना तुमचा, ह्यो घे तुम्ही. नको नको अहो घ्या की. नको नको. अगं या. अगं काय खडबिड घातलं का काय कार्टे? बया एवढीशी 1.5 फुटी आहे पण लय आगाव आहे. हा दात दुखायला लागलं माझं. ए अर्जा पाणी आणि इकडे लवकर मला प्यायला. बया दात दुखायला लागला माझा. ठीक आहे मावशी. मामी अजिबात काळजी करू नका. आज संध्याकाळी तुम्ही बापूंबरोबर पतंग उडवणार म्हणजे उडवणारच. मम्मी खरंच तू नको टेन्शन घेऊ. अगं मी बापूंना बाहेर काढणार म्हणजे काढणार बघ. हा आज बायकांची कटकटीपासून कानाचं भज होण्यापेक्षा एक कापसाचं वज परवडेल. याचं काहीतरी करायला पाहिजे. काय खलबत चालल्यात? अहो ती पोरगी म्हण आज तिच्या बापाला सोडून आणणार आहे. तेच इथं आम्ही पण बोलायला लागलोय. इथून बाहेर पडले तर सोडवतील ना. हा बरोबर आहे सरकार. आपण ना त्या दोघांना हितनं बाहेर जायचं नाही असंच सांगायचं. नुसतं सांगून चालणार नाही, त्यांच्यावर नजर पण ठेवावी लागेल. लय आगाव आहेत दोघं बी. अरे मग आम्ही कशासाठी आहे? आम्ही डोळ्यात त्याल घालून बघ कसं लक्ष ठेवतो त्यांच्यावर. काय रुक्मिणी? होय. अरे पण काय करायचं ते तर सांगा. या मी सांगतो, नाहीतर यो बायकांचा बाजार कधी कामाला यायचा. आपलीच्या घरचे बरे आहेत ना रे? आहेत बरी. मावशी टोचा मारते सकाळपासून.
मावशीची कशाला काळजी करतोय, नियती लावते तिचा निकाल आपल्या बाजूनच आहे. जा काळजी करू जमलेत का समदे? मी हंबीरराव कदम म्हणजेच सरकार तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आपण या ठिकाणी जो काय हा महाहळदी कुंकू कार्यक्रमाचा जो घाट घातलाय तो म्हणजे आमचा पुतण्या अर्जुन कदम. ये अर्जुन. आणि अप्पी म्हणजे अपर्णा. अपर्णा तर आमचा पुतण्या अर्जुनराव कदम हा सब इन्स्पेक्टर आहे माहितीये. आणि अपर्णा आपले वडापावले बाप्पू यांची कन्या. आता यांचा विवाह कसा परिस्थितीत झाला हे तुम्हाला माहितच आहे, पण म्हटलं काय असू द्या, चला आता ते आपल्या हातात नव्हतं. पण लग्नानंतर हा जो काही पहिला सण आहे तो जोमात साजरा करायचा असं आम्ही ठरवलं, म्हणून हे सगळा प्रपंच काय. तेव्हा तुम्ही आता इथं जमलेला आहात या नवीन नवरा नवरीला शुभ आशीर्वाद देऊनच जायचं काय. अरे आईले बोलव की. बोलो बोलो. या वीर बाई या कुठं. अगं ए सुषमा, अगं ये की. अगं सगळ्यांना नमस्कार कर की. सगळ्यांना कळू दे ना तूच आहे ती आप्पीची आई. आणि बर का मंडळी, आप्पीचे वडील ना ते वडाप चालवतात आणि त्यांच्या वडाप मध्ये ना इशारी दारू सापडली म्हणून त्यांना जेलात टाकलंय, म्हणून ते काय आलं नाही. बाकी सगळे लोक आले आता. आज तुम्ही त्यांना आशीर्वाद द्यायचे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही दोघांनी आज दिवसभर इथून कुठंच हालायचं नाही. खरं तर म्हणजे गेटच्याच बाहेर पडायचं नाही तुम्ही. अरे तुमच्या दोघांसाठी तर एवढा घाट घातलाय. छे छे अजिबात हालणार नाही. चल तुझ्या चल पडदेशी तिकडे खुर्च्या लावून घे. आणि तुम्हाला सांगून ठेवते बर का सगळ्यांना, यांच्याकडं चांगलं लक्ष ठेवायचं, नाही तर ह्यांना पडून जायची सवय आहे. या मामी या. आप्पे नावाची हाय म्हणी, नडायचं नाही कुणी. दिसते अडाणी पण भल्या भल्यांना पाजीन पाडी. सरकार, ह्यो जो काय तुम्ही खोडा घातलाय का नाही ते आम्हाला आवडलं बर का. आता ही दोघं इथनं बाहेर कशी जातात ते बघूच, आणि तो वडापावला त्या जेलमधनं बाहेर कसा येतोय ते बी बघूच. कसं काय करायचं, मी अवघड करून ठेवलंय. काहीच कळणं झालेलं मला आता. जुगाड मारायला लागणार आहे काहीतरी. काय जुगाड करणार आहे त्यांनी सांगितले लक्ष ठेवायला. अर्जुनचा जुगाड हो फेल जाणार नाही. अर्जुन पण आजचाच दिवस आहे आपल्याकडं. ए बायानो, तिकडे बघितले का ते लाईला मजनू कसं गुलू 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 बोलतात ते. 1 मिनिट बी एकमेकाला सोडून राहत नाही. नजर नको ग लागायला कुणाची. अप्पे अप्पे गावलाय जुगाड. काय जुगाड गावलाय. तू एक काम कर, पिवणीला घेऊन मागच्या पडवी ते पटकन. पण काय झालं तिथे सांग. तुला सगळं सांगतो. पटकन मागच्या पडवी ते पिवणीला घेऊन पिवताई एक मिनिट. एक नंबर आयडिया अर्जा. कसं सुस्त रे तुला. रियाज रियाज कदम सकाळी 6ला उठून 6 लावायला लागतो. तुम्हाला नाही माहिती वाटलं, जाऊ दे. आवाजाच्या डोक्यात कळतो काय लगा बापाला बी टोप्याला होत तू. हा बघ पण मी काय म्हणतो, एक शांत काय आता म्हणजे आयडिया एक नंबर आहे, पर पिवणी ऐकल ना. नाही 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 नाहीच, मला हे असली कामं जमणारच नाहीयेत. तुम्ही मला सांगूच ना भाऊजी, तुम्ही माझ्या मागे येऊ नका.
मला काय असले काम सांगू नका तुम्ही. अहो वहिनी, आता तुमच्या मदतीची मला लय गरज आहे म्हणून म्हणतोय ना मी तुम्हाला. हे बघ आपे, आताशी कुठं आईन सरकार माझ्या स्ट्रीट बोलायला लागलेत. त्यांना हे असलं काय कळलं ना की मी परत त्यांच्या हिटलिस्टवर. अहो हिटलिस्टवर जाताना मान्य आहे मला, पण वहिनी मला एक सांगा, तुम्ही नाही तर दुसरं कोण मदत करणार आहे वहिनी? हा, तुम्हाला रुपाली वहिनी चांगली मदत करेल. रुपाली वहिनी, अहो रुपाली वहिनींसमोर सरकारने एकदा आवाज वाढवला ना की थरथर थरथर कापतील ते आणि खरं खोटं सांगून टाकतील सगळं. भाऊजी तुम्ही काय पण करा, तुम्ही मला मस्का लावू नका. तुम्ही मला मस्का लावायचा प्रश्न आहे. अहो वहिनी, तुम्ही कोण आहे? जनतांडवच्या पत्रकार आहे, पत्रकार. 200 बायकांचा आवाज असा समाजासमोर मांडता वहिनी तुम्ही. मला हे बघा भाऊजी, मला जमणारच नाही हे असलं काय. वहिनी वहिनी थांबा थांबा थांबा, तुम्ही फिरू नका ना, थांबा. मी काय म्हणतो ऐका वहिनी, जोपर्यंत बाप्पू माझ्या जेलमध्ये आहेत ना तोपर्यंतच गोष्टी माझ्या हातात आहेत. एकदा बाप्पू वरच्या जेलमध्ये गेले ना की मी काहीच नाही करू शकणार. हो मला आताच पोटात गोळा आलाय. आला ना, आला पोटात गोळा आला म्हणजे झालं ना काम. अहो पोटात गोळा आला म्हणजे काय, तो सिग्नल आहे. आपलं मन आपल्याला सांगत असतं की आपण ही गोष्ट करणार आहे. अहो पोटाने कौल दिलाय तुम्हाला, कौल दिलाय. आता पोटाचा कौल आला, तुमच्या मनाचा कौल आला आणि तुमचा स्वतःचा कौल आला ना की झालं काम. झालाय का तुम्ही कन्व्हिन्स? का करू अजून जरा? तुला सांगतो आप्पे, वहिनींचा स्वभाव लय कोऑपरेटिव्ह बरं का. पहिल्यापासूनच मदत मागितली ना की देणार म्हणजे देणारच. पण भाऊजी अहो काय नाही काय पण नाही काय नाही चला. काय बाया, या पिकुडं गेली काय माहिती. डोक्याने हाय हुशार पण कामात ना निस्ती घळपट हाय बघा. आप्पीची आहे तुम्हाला राग येईल पण हाय हे सगळं असं हाय. पण जाऊ द्या म्हणा, सासरी आल्यावर बी बरेच पोरींना चांगलं वळण लागतं. काय झालं मावशी, हात दुखायला लागले काय लाडू वळून? अरे एवढ्याने काय होतंय, मी मस्त परातीच्या पराती वळल्यात. अरे नाही तर काय, माझ्या टायमाचं तुला सांगते अर्जुन, आईन संक्रांतीला गुळच संपला घरातला. दुकानात गेले बी, गुळ आणला बी, तो चुलीवर गरम बी केला आणि मग वड्या केल्या त्याच्या. हाय काका, आणि आमचे काका कुठे होते तेव्हा? ते कुठं असतात तवा? अरे रेडिओ घेऊन गावभर हिंडत होतं. अरे त्या दिवशी क्रिकेट का क्रिकेटची मॅच होती म्हण, मग काय बघायचं, सगळं मलाच बघायला लागलं. मावशी बघू, लाडू करतो मी एक. भाऊजी आपल्याला इम्प्रेस करायला बसले का काय? नाही वहिनी, पण ही काय जमल असं वाटत ना. हर बायकाचं काम आहे ते अर्जुन, बायकांनाच जमणार. हे चुकीचं आहे अक्का. मला एक सांगा, म्हणजे घरात काही सणसूद असला, समारंभ असला की नुसतं बायकांनी कामं करायची, स्वयंपाक पाणी बायकांनी करायचा, सगळं आवरायचं बायकांनी. हा, आणि आता इथं बघा, मी आणि आप्पी धरून कमीत कमी 4-5 तरी नवीन जोड्या असतील. होय. अरे बाबा, जगाची रीतच असते ती पाळायलाच लागती, होय का नाही बायांनो? अहो रीत पाळायला लागते मावशी, बरोबर आहे, पण बायकांनीच नुसतं राब 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 राबायचं आणि पुरुषांनी काय करायचं, नुसतं गप्पा मारायच्या का? आपण एक काम करू, आज सगळ्या नवऱ्यांना पण कामाला लावू. अगो बाया, म्हणजे काय त्यांना लाडू वळायला लावतो का काय? हे तर काय सगळ्यांचे नवरे आहेत का तवा? काहींचे तर जेलात आहेत. तसं नाही मावशी, म्हणजे ज्यांना भाग घ्यायचंय त्यांचं म्हणतोय मी. पण भाऊजी अहो काय करायचं म्हणताय तुम्ही? हा सांगतो, ए सगळ्यांनी लक्ष द्या. ताई पुढे इकडे इकडे, नवरदेव सगळे इकडे इकडे ऐका ऐका, मी सगळ्यांना सांगतोय आता, आले का? सरकार काकी ऐका, स्वप्नीला पुढे दिप्या, ए तुझ्या ऐक बाबा, आपण एक गेम खेळायची आता. गेम, आज आहे मकर संक्रांतीचा सण, आता सगळ्यांनी काळ्या साड्या घातल्याच आहेत, काळे कपडे घातल्याच आहेत, तर आपण एक गेम खेळू. गेम काय आहे, सगळ्या बायकांनी आपल्या साड्यांचे पदर तोंडासमोर घ्यायचे. संध्याकाळपर्यंत आपला चेहरा कुणाला पण दाखवायचा नाही आणि बघायचं की संध्याकाळी त्यांचे नवरे त्यांना ओळखतात का. ए बया, म्हणजे बायकांनी पदरात राहायचं म्हण की. चेहरा दिसलाच नाही पाहिजे अक्का. आयुष्यपत कसली खतरनाक आयडिया काढल्या तुम्ही. आता बघू कोणाचा खरं लावायची. एक नंबर. पण दाजी, आमच्या दिदीला पण कमी समजू नका बर का, तुम्ही ओळखाल का तर? दिप्या, माझ्या डोळ्यावर पट्टी जरी बांधली ना तरी ओळखत असतो मी तिला. शेवटी प्रेम दिसण्यावर नाही केलं. होय होय, मग ठरलंय ना तर असंच करायचं. हा चला, मग आता सगळ्यांचं आवरलेलंच आहे. आता करायचं काय, पदर तोंडासमोर घ्यायचा आणि चिटिंग करायची नाही अजिबात. चेहरा दिसला नाही पाहिजे. पण अर्जुन, समजा एखाद्या नवऱ्यानं त्याच्या बायकोला नाही ओळखलं, मग? तर ती बायको म्हणाल ना, ती इच्छा त्या नवऱ्याने पूर्ण करायची, आणि जी म्हणाल ती इच्छा, बरं का? काय
अंगाशी आएगा मजा. काका तू ओळखशील ना? आता तू बघच आरू मी ओळखतोय का नाही. विषय गंभीर. काका खंबीर. अर्जुन पण ही काय भानगड काढलीस तू? अर्जुन भाऊजी एक नंबर आहे वर आयडिया. कळलं का दादा? अर्जुन नाही तू बोलतोयस एवढं पण मला नाही वाटत तू ओळखशील म्हणून. तू तयार तर होऊन ये मग बघू ना. आहे का नाही? अर्जुन आप्पीला नाही ओळखलंस तर फसशील बर का. आप्पीची इच्छा काही साधी असणार नाही. बया ह्या अर्जाच्या डोक्यात ना ते काय म्हणतात ते बुद्धिबळ त्याच्यातल्या उंटासारखं तिरकट डोकं चालत असतंय. अक्का तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं वचन मी तिला लग्नातच दिलंय. आज जर हारलो ना तर तिची ती पण इच्छा पूर्ण करील. तर मी तयार आहे. तुम्ही सगळेजण तयार आहे का? सगळे नवरदेव हा चला तयार आहेत सगळे. आप्पे जातो आवरून पण. असं आहे वय. मग आम्ही बी तयार आहे बघ. ए पोरीनो उठा पडदिशीने आम चांगलं तयार होऊन या. आप्पे आणि तू अशी तयार हो या अर्जुन ओळखलंच नाही पाहिजे. बर नाही आता पदरात नाही ओळखू येणार पण आप्पे ते चेहऱ्याला ना चांगला मेकअप बिकअप थाप आणि लाली बिली पावडर बिवडर लाव म्हणजे जरा बरी तरी दिसशील. नाहीतरी मला काय माहित नाही होय तुला आवरायला किती जास्त वेळ लागतो त्यो. मला वेळ लागतो म्हणजे आवरायला वेळ लागतो असं का? हाय का आता सगळ्याच गोष्टी करायला तुला वेळ लागतो म्हणून म्हणलं. आणि डोक्यावर पदर असेल मग ओळखू येणार नाही. मग चेहरा दिसल्यावरच ओळखू येते का मी आपोआप? म्हणजे म्हणणं काय तुमचं मला कळलं नाही हो. आता तसं म्हणले वय मी. नाही पण तुम्हाला म्हणायचं तसंच होतं ना मावशी. अगं आप्पे नाही थांबा का त्यांना काय म्हणायचं होतं ना ते कळालंय मला. थांब तू मावशी बोला की. ए बाया तुला काय समजायचं ना ते समज. तुला फक्त लेक्चर झाडायला ना काहीतरी कारणच पाहिजे असते. मावशी थांबा जरा. तुम्ही दिसण्यावरनं बोलताय हे आलंय बघा माझ्या लक्षात. आजवर ना बाईला यातच अडकून ठेवलंय हो. एखादी बाई दिसती कशी ती राहती कशी तिची साडी कुठे पदर कुठे याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. अहो पण ती बाई तिच्या संसाराचा घराचा भार स्वतःच्या खांद्यावर पेलती ते महत्वाचं नाही का? मग ती कशी का दिसना कशी का असना काय फरक पडतो? ठेंगणी बारीक जाड काळी गोरी सावळी कशी का असना पण ती नेटानं संसार करते ना. घराला तर सुंदर ठेवती ना मग झालं तर. आणि मावशी तुमच्या या अशा बोलण्याने माझ्यावर काहीच फरक पडत नाही बरं का. कारण एखादा माणूस दिसतो कसा यापेक्षा तो असतो कसा ना हे बघावं. आणि हे मला माझ्या बापूंनी शिकवले बरं का. माझ्या बापूंनी ज्या बापूंना 2 दिवसांपासून तुम्ही गुन्हेगार गुन्हेगार म्हणून हिणवतायत ना त्या बापूंनी शिकवले. आणि म्हणून ते कुठे जरी असले ना तरी मला त्यांचा लई अभिमान आहे बघ. अहो तुम्ही आज घरी नाही गेला. संक्रांत आहे आज. आम्हाला कुठला आलाय सणसूद. दुटी ह्योच आमचा सण. पण अहो तुम्ही आहे म्हणून सण तरी साजरे होतात व्यवस्थित. बापू आजपर्यंत लय जणांनी तुरुंगात टाकली. मी एवढं वाईट कधी वाटलं नव्हतं. चिंचुके अहो यालाच तर आयुष्य म्हणता. हा ते बापूंकडे माझं एक छोटं काम आहे तेवढं करतो. हा काय काम आहे ते मला चांगलंच माहिती. मग काय विषयच संपला. चिंचुके पुढे यायचं नाही. हा बापू मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. म्हणजे बोलून घ्या. एकदा आत गेली की हो साहेब झाले की सुरुवात तुमची. चिंचुके तुम्ही जर आता परत डिस्टर्ब केलं ना तर तुमची नोकरी घालवी ना. बापू तुमच्यासाठी वाण घेऊन आलोय. नाही तुमची पोरगी म्हणते ना बायका सगळंच करायला लागल्यात. म्हणलं आपण बायकांची कामं करू म्हणजे ते कसं एकमेकींना वाण देतात ना तसं तुमच्यासाठी वाण घेऊन आलोय.
नाही म्हणलं एकदा घालून बघा. काय तुमच्याकडे आता दिवस कमी आहेत ना, बघा एकदा घालून बघा. काय वाटलं ना आपण तर परत शिवून घेऊ तुमच्या फिटिंग नुसार. ओ डोबळे, साहेबांना कळलं ना सणासुदीच्या फुकट शिवा खाल. चिंचुके, अरे शिव्या तर ह्यांना घातल्या पाहिजेत. यांनी गावातले लोक आजारी पाडलेत. संकल्प तुमच्याशिवाय कोणाला लागणार. पण तसं पण कावळ्याच्या सापानं गाय मरत नाही. आपल्या आता चल बाहेर किती वेळ. अप्पे अजून 10-15 मिनिटं इथं थांबलीस ना तर बाहेर 10-12 विकेट पडतील. म्हणजे अगं आधीच एवढी सुंदर आहेस, अजून किती भारी दिसणार. इथं मला टेन्शन आलंय. तुझं काय चाललंय? नको टेन्शन घेऊ, आपण सोडवणार आहे बापू. ती करते तिची पहिली संक्रांत. ती कुठली ती इकडं. ती येणार माझ्यासाठी, ती नक्की येणार. मला माहितीये. बापू तुमचा खरा गुन्हा काय माहितीये का? तुम्ही आपल्याला सांगितलं ना लग्नातून पळून जा. ह्योच तुमचा खरा गुन्हा. आता ह्या कायद्याच्या कपड्यात तुम्हाला आयुष्यभर सडवतो का नाही ते बघाच. तुमची ही इच्छा आप्पी कधीच पूर्ण होऊन देणार नाही. माझी आप्पी आहे ती. अप्पे बापूंचा तुझ्यावर लय विश्वास आहे आणि तो विश्वासच तुला आज जिंकवणार आहे. अरे अर्जुन पण अप्पे तुला आज हिंमत दाखवावीच लागणार. दाखवून दे त्या संकल्पला आणि मनी मावशी की वडापोल्याची लेक काय करू शकते. बरं झालं माझ्या आप्पीचं लग्न तुमच्याशी झालं नाही. ती का? कारण तुम्ही तिला कधीच ओळखू शकला नाही. मला माहितीये माझी आप्पी येणार, माझ्यासाठी येणार. पण ज्या दिवशी ती तुमच्यासाठी येईल ना संकल्पराव, त्या दिवशीसाठी दिलेत हे कपडे. लक्षात ठेवा. बापू तुमचं प्रकरण आता कोर्टात जाणार आहे. मग काय करणार तुमची आप्पी तिकडे? हा, शेवटी सरड्याची धाव कुंपणापर्यंत. तशी तुमच्या आप्पीची मजल फक्त आसगावच्या वेशीपर्यंत. डोक्यामधून कशा निघतात राव अशा आयडिया भन्नाट भारी. हा चंबा करते तसारी चंबू तोंडाचा करून गाव कर कौतुक मान त्यात हातीच्या मारी. अहो पोरींची तराच न्यारी. चला दादा. बापू म्हणले होते तिथे मेडिकलला थांबलो होतो. हा, मेडिकलच्या समोर हॉटेल आहे की त्याच्या समोरचं मेडिकल. आता इथे CCTV सगळ्यांना कळलंय. तू आता बाहेर जा आणि दोघी जणींना घेऊन बाहेर ये. त्या दोघी जणी म्हणजे कोण? रुपाली वहिनी आणि पिऊ वहिनी. पण सगळ्यांना काय वाटणार त्या दोघी कोण आहेत? रुपाली वहिनी आणि आप्पी. रुपाली वहिनी आणि आप्पी. ऐक आता पिवताय कुठे गेली? दादा ऐक ना, मला तुझ्याकडनं लय अपेक्षा येतात. तुला कळलं ना काय करायचं? म्हणजे काय? अरे एकदा सांग ना काय करशील. सांगू? मी आता या ठिकाणी जाणार, सगळ्या बायकांना घेऊन येणार
त्यात रुपाली आणि अपर्णा. आपण दादा आपली कशी असेल? आपली तेवढी घरातच काय गावात पण नसणार ना. दादा तुझ्यापेक्षा जास्त दीपेला कळले. कदम मला सांगा, तुम्ही बाहेर जायचं आणि दोघी जणींना घेऊन आत यायचं. आता त्या दोघी जणी कोण असणार? ऐका कोण असणार? कोण असतील? रुक्मिणी वहिनी आणि मनी मावशी. अरे काय हा कसा रुक्मिणी वहिनी मनीताईचा काय संबंध आहे इथं? तिला तर बाहेर काढायचं ना आपल्याला. ऐका बाबा नो, ऐका कुठल्याही क्षणी आता पिऊ वहिनी इथं येईल. आल्या. वहिनी माझ्यावर विश्वास आहे ना? हो. मी सांगेल तसं करणार ना? नाही. हाच कॉन्फिडन्स पाहिजे. ए बाबांनो, तुम्हाला मी सांगेल ते कळलंय ना? नाही. अरे आपण ऐका मी सांगेल ना तेवढंच करा आता फक्त. तेच तर करतो की आम्ही. काम चला. आपण हे काय होतो? हे सीसीटीव्ही कॅमेरा सुरू आहे का? काय पाहिजे तुम्हाला? अहो ते जरा फुटेज चेक करायचं होतं मला. फुटेज? माझ्या वडिलांना अटक झाली आहे. मला ना त्यासाठी. पोलिसांनी अटक केली ना, मग पोलिसांनाच घेऊन या. माझा नवराच पोलीस आहे. काय सांगताय? मग त्यांनीच अटक केली का? अहो त्यांच्यावर घोटाळा आलाय, त्याचे पुरावे सापडायला लागल्यात म्हणून म्हणलं ते. नाही दाखवता येणार. आणि कोण तुम्ही? कशावरून तुम्ही खरं बोलताय? मी तर तुम्हाला ओळखत पण नाही. आणि खरंच बघत असेल ना तर पोलिसांना घेऊन या. अहो तसं नाही दादा, माझं ऐकून तर घ्या की पूर्ण. तुम्हाला का सांगितलं कळत नाही का? जावा तुम्ही. अहो असं काय बोलताय? काय पाहिजे तुला? ही एवढी औषधं. दादा ऐका की. अहो तुम्हाला सांगितलंय ना, माझं काम चाललंय ना. ए बायानो, थोडे लांब वा लांब. हा वा. आणि सगळ्यांनी तोंड झाकायची बर का. ए खाली ये अजून तुझा पदर. हा घे. हा बराबर. अरे पण हा खेळ सांगितलाय तो कुठे? अर्जुन आपी कुठे? मावशी इकडं. लय जणी आले की. आले का सगळ्या? मस्त एक नंबर. आता डोक्यावरचा पदर असाच ठेवायचा बरं का. अरे पण आपी कुठे? आपी तिथे इकडं आहे. चला. टडन. मावशी आता वळकायातली आपी तिथे कुठली आहे? काय केलं रे दाजी? खरंच अवघड आहे राव. आपली कशी सापडायची याच्यात? चला. या खाली या बरं. बरं आता सगळेजण आलेले आहेत. आता आपल्याला गेमला सुरुवात करायची. नवरदेव सगळे तयार आहेत का? रुक्मिणी अगो आपली कुठे? चला जोरात चला. थांबायचं नाही. ओळखा, प्रत्येकाने आपापली बायको ओळखायची. आपापलीचा. चला. हे बघ, ती लाल पदरवाली आहे ना, त्याच्या पलीकडची बघ, ती वाटते बघ मला. हा ती होय. माता तिच्यावर मी चांगली नजर ठेवते. आता 1 2 3 स्टॉप. थांबा जागेवर. थांबा सगळ्यांनी. हा दादा तुमचा नंबर आहे, शोधा. चुकला बात. चला बाहेर थांबा. या ताई बाहेर थांबा. चला. आपी ओळखूच आहे ना झाली का? होय ना अक्का, मला बी कळणं झालंय कुठली आपली आहे ती. ती काय तिथंच आहे की. ए तुला कसं का माहितीये? आम्ही त्याची पे आहे, मला सगळं माहित असतं. तर तुम्हाला काय माझी मम्मी कुठे? तुझी मम्मी वय? अरे असेल की इथंच, नाहीतर आत गेली असेल आवरायला. नाही ती इथेच असणार. अरे मला मम्मी पाहिजे. अरे येईल की, थांब. मला मम्मी पाहिजे. अरे काय झालं बाळा? मला मम्मी पाहिजे. अरे इथंच असेल, नाही तर आवरायला गेले असेल आतमध्ये. बया कोणच ओळखीत आहे ना ग म्हणे. आपी आहे ना यांच्यात. ते बघ तिथे. अगं माझी नजर काय तिला सोडती होय? बघ मी तिच्यावर नजर ठेवूनच आहे.
बाळा मी इथंच आहे. आपण गेम खेळतोय का नाही? कुणाला सांगायचं नाही काय? जा खेळ पण. आप्पीने वाचवलं वाटतं आरूला. चला 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 सुरू 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 फिरा 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 चला पटपट थांबायचं नाही. चला ओळखा प्रत्येकाने आपापल्या बायकोला ओळखायचंय. कळलं का रे मम्मी तुझे रडकुंड्या? ए दात पडके ग बस. तुला माहितीये का तरी? मला आधीपासून माहितीये. शिव कुणाला बोलू नको. हे पोरग तर रडत आईला शोधत होत आणि इकडे हसत कस काय आलं? नक्की काहीतरी गोम आहे बघ. आप्पी यांच्यात ना नसणारच आहे. किती झाले दादा? 600 रुपये झाले. दादा माझ्याकडे 300च आहेत. आधीच सांगायचं ना, औषधं काढायच्या आधी सगळे पैसे घेऊन या, नंतरच औषधं न्या. द्या इकडे पिशवी. काय झालं? अगं माझ्या बाबांना बरं नाहीये. औषधं घ्यायला पैसेच नाही. अरे देवा, आता माझ्याकडे पण पैसे नाही ग. नाही तर मी हे घे. अगं नको. अगं राहू दे की. अगं नको नको. मी तुला ओळखत पण नाही. अगं असं काय करतेस? खुळी आहेस का तू? अगं आपल्यात माणुसकीचं नातं आहे की. मग कशाला लागते ओळख? धर ठेव. तरी पण नको. अगं दादा ही बांगडी ठेवा. सोन्याची आहे बर का? तू हे असं केल्यानंतर ना मी तुला सीसीटीव्ही फुटेज दाखवेन का? घे ही बांगडी. अहो तसं नाही म्हणते मी. मला नका दाखवू तुम्ही सीसीटीव्ही फुटेज. तुम्ही आधी तिला औषधी द्या. घे बाळा औषध. ताई तुझा नंबर दे मला. मी पैसे पाठविला. अगं राहू दे. तुझ्याकडे पैसे आले ना की ते या दादांना आणून दे. हा दादा हिने पैसे आणून दिले ना की ही बांगडी माझ्या बापूंना द्या. माझे बापू इथंच वडा पाट्यावर थांबलेले असतात बघा. वडाप चालवतात ते. त्यांना द्या. हा थँक्यू ताई. अगं ठीक आहे. तू काळजी घे. हा आणि तुझे बाबा लवकर बरे होतील बघ. जा सावकाश. तू कशाला तिला मदत केलीस? हो दादा, आमच्या दोघींचे पण वडील सध्या अडचणीत आहे. आता मी माझ्या बापूंना सध्या मदत करू शकत नाही बघा. पण किमान माझ्या मदतीनं तिचे बाबा तर वाचतील ना, म्हणून केली मदत. ठीक आहे बांगडी, तू या आतमध्ये. मी दाखव तुला सीसीटीव्ही फुटेज. बघ ताई, ही आहे सीसीटीव्ही फुटेज. अर्जुन, पुरावा मिळालाय. तू तयार राहा. ठीक आहे. ए दादा काय झालं? अरे ओळख की. बघा मला तर वाटतं बाबा ह्या रुपाली वहिनी नाही. कसं आहे? मला खात्री होती हे बरोबर ओळखणार. दादा एक नंबर ओळखलं तू. सगळं ठीक आहे पण आपण कुठे? ती मणी मावशी पेटत चालली या ठिकाणी. दादा तू काय काळजी करू नको, आपलं काम झालेलं आहे. चला 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 थांबा बाहेर. चला चला गेम कंटिन्यू. चला फिरा. अर्जुन आणि तू खेळ की आता. मी शेवटी मावशी आत्ता नाही. चला चला चला. शेवटी कशासाठी? आत्ता खेळ. बायानो थांबा. चला रे चला. ओळखायचंय आपापल्या बायकोला. ए चल तू खेळ बरा. तुम्हाला म्हणलं की मी शेवटी खेळणार आहे म्हणून. आप्पी कुठे आहे? हप्पी असेल की कोण इथंच कुठेतरी असेल हप्पी. अरे मुस्काट तोंड्या, किती खोटं बोलशील. आप्पी इथं नाहीच आहे. अहो मावशी कशाला खेळ खराब करताय? सगळ्यांना किती मजा यायला लागली आता खेळायला. नाही 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 नाही, मला तर शंका आहे 100% आप्पी इथं नाहीये. दाखवतेस तुझी आप्पी कुठे ती.
दम. हे बघ हे बघ, ही आहे का तुझी आप्पी? हे बघ, ही आहे का तुझी आप्पी? ही आहे का तुझी आप्पी? मावशी आहो, जाऊ दे, खेळ चाललाय, खेळू द्या. होय बाजूला. ही आहे का तुझी आप्पी? आणि ही लय आप्पी आप्पी म्हणून दाखवतो ना, आता ही बघ कोण आहे ती. ही आहे वय रे तुझी आप्पी. अरे किती फसवशील हा? ओ सरकार, अहो बघितलं का? त्या लग्नात पळून गेली ना, तशी आता बी पोरगी पळून गेली. एवढा मोठा तिचा पहिला सण आहे, ह्याच्यातून बी पळाली. अहो तुमचं नाक कापून पळाली पोरगी, नाकावर टिचून. अरे काय तमाशा यो? काय अर्थ याला? सरकार, काके, आज आप्पी जे करायला गेली ना, त्यामुळे आपल्या घराचं नाव मोठंच होणार आहे. आणि ती आपल्या घरची सून जरी असली ना, तरी आज लेकीचं कर्तव्य पूर्ण करायला गेली. आणि सरकार, माझ्यासाठी जसं तुम्ही कदम आहेत ना, तसे तिच्यासाठी बाप्पू आहेत. आणि त्या बाप्पूंसाठी गेली आहे आज. अर्जा गप गप, शांत हो. तुमची नाटकं किती दिवस चालणार आहे रे अर्जा अजून? 1 मिनिट सुजय. अपर्णा या ठिकाणी काही चुकीचं करतेय असं मला वाटत नाही. तुम्ही मध्ये नाही बोललं तर बरं होईल. स्वप्नील सर, आम्ही आहोत इथं. अगं रुक्मिणी, मी तर सांगते तुला, हिला घरापेक्षा बापाचं लय पुळका आहे ना, तर दे हाकलून तिला बापाकडं. एवढा मोठा घरातला सण सोडून पळाली ना, तर कशाला ठेवते तिला इथं? अजून सण साजरा व्हायचा आहे मावशी.